बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। कालच्या भागामध्ये आपण पाहिले की शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी शरण परत येण्याची आकृतीने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की शरण सिद्धार्थाला घरी परत आणण्यास भाग पाडील, परंतु तसे काही झाले नाही. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंठक किंचाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. जेव्हा तो कंठक घोडा शब्दाने तो वापस आल्यानंतर तो घोडा आपल्या घोडबागेत गेला आणि लोकांना कळावे म्हणून तो त्या बागेमध्ये मोठ्याने किंचाळला, जेणेकरून त्याचे किंचाळणे लोकांना ऐकू जावे. ज्या अर्थी घोडा कंठक किंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा, असे लोकांना वाटले. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. त्या घोड्याच्या आवाजाने, किंकाळण्याच्या आवाजाने ते स्त्रियांनी तेथील सर्व खूपच आनंदित झाले की आता राजपुत्र हा वापस आला आहे. आणि म्हणून ते सर्व त्या राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंटकच घोडा वापस आला आहे असे त्यांना दिसले. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली आणि मग रडता रडता ती बेहोश झाली. आणि रडत असताना ती ओरडली, जो अजान भाऊ आहे, ज्याची बाहू ते लाभ आहेत, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक आहे, बैलाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे आहेत,